आणि या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला धडकी भरवणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। कॅप्टन अशोक खरात भोंदू बाबा या प्रकरणामध्ये आता सर्वात मोठा मासा गळाला लागला असून आत्ताच सर्वात मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे। काही मोठ्या नेत्यांना तुम्ही चांगलं मानत होते, त्या सर्व मंत्र्यांचा आत्ताच भांडं फुटलेलं आहे। या सगळ्यांचे वाईट कारनामे आत्ताच समोर आले असून पडद्यामागे नेमका काय काळे धंदे व्हायचे ते या अशोक खरातने आत्ताच जाहीरपणे सांगितले। या अशोक खरातकडे येणारे काही मोठे मंत्री आणि त्यांनी केलेले मोठे कांड ते सगळे मी तुम्हाला याच व्हिडिओ पुढे दाखवणार आहेत। तुम्ही फक्त हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। मागील काही काळामध्ये एकनाथ शिंदे साहेब एक मोठा आमदारांचा गट घेऊन गुवाहाटीला गेले होते। त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात येऊन भाजपसोबत सत्तेत गेले आणि त्यावेळी एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनले। कारण की या कॅप्टन अशोक घराच्या दरबारात सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी कधीतरी हजेरी लावली होती, त्याचे सुद्धा काही फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत आहे। परंतु तुम्ही फक्त हा नॉर्मल व्हिडिओ आणि फोटो बघितले, जे गुप्त व्हिडिओ होते ते आपल्या हाती आत्ताच लागले असून ते मी सगळे तुम्हाला याच व्हिडिओत पुढे दाखवणार आहेत। तुम्हाला फक्त एकच काम करायचं, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आणि या व्हिडिओला लगेच एक लाईक करा। एक लाईक झालाच पाहिजे। या कॅप्टन खरात याची जसे पण काही वेगवेगळे कारनामे ओपन झालेत, त्यानुसार आता सगळा संशय याच्याकडेच येत आहे। दादांचा नुकताच अपघात झाला, नेमका दादांच्या अपघातापाठीमागे सुद्धा याचाच हात आहे का, अशी सुद्धा आता जोरदार चर्चा सुरू आहेत। कारण की हा कॅप्टन खरात अघोरी पूजा करायचा आणि तंत्रमंत्र क्रिया करायचा। त्यानुसार काही दिवसापूर्वी अजितदादांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्याच्या बाहेर काही तंत्रमंत्र क्रियेचा जादू तोडण्याचं काही साहित्य सापडलं होतं। त्यानुसार असं म्हटलं गेलं की या संपूर्ण कटामध्ये दादांच्या अपघातामध्ये हा अशोक खरात भोंदू बाबा तर सहभागी नाही। तसंच बारामतीतील निवासस्थानाच्या बाहेर सुद्धा असंच काहीतरी तंत्रक्रियेचं सामान सापडलं होतं, साहित्य सापडलं होतं। त्यानुसार आता दादांच्या अपघाताकडे संशयाने बघितलं जात आहे। कोणी तंत्रक्रिया करून दादांचा अपघात घडवून तर नाही आणला, कोणी जादूटोणा करून सगळा प्लान तर नाही रचला, असा सुद्धा आता संशय व्यक्त केला जात आहे। हा नुसता एक संशय नसून आपल्याकडे आत्ताच असा काही मोठा पुरावा सापडलेला आहे, जो बघून तुम्हाला अक्षरशः आश्चर्याचा धक्का बसेल, ज्यानुसार काही मोठ्या मंत्र्यांची काळे कारनामे दिसत आहे। हे सर्व मी तुम्हाला याच व्हिडिओत पुढे दाखवणारच आहेत। तुम्ही फक्त हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। या कॅप्टन खरात यांच्या नादी लागल्यामुळे रुपालीताई चाकणकरांची राज्यभर मोठी चर्चा झाली। रुपालीताई यांनी या भोंदू बाबाला आध्यात्मिक गुरु मानलेलं होतं आणि या बाबाच्या संपर्कात ताई होत्या। नुकताच या बाबाचं भिंग फुटल्यानंतर काही विरोधकांनी ताईंचे आणि या बाबाचे काही व्हिडिओज फोटोज जाहीरपणे दाखवले आणि संपूर्ण राज्यभरातून संताप निर्माण करण्यात आला। पूर्ण राज्यभरातून रुपालीताईंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आणि शेवटी त्यांनी महिला आयोगाचा राजीनामा दिलाच। त्यानुसार एकनाथ शिंदे साहेब तसंच इतर काही मोठे मोठे मंत्री आमदार सुद्धा या बाबाच्या दरबारात गेल्याची माहिती समजता आहे। त्यानुसार आता नेमकं कुणावर कारवाई होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये खूप मोठे मोठे मासे गळाला लागणार असून अजून काही दिवसांमध्ये खूप मोठ्या मंत्र्यांची, राजकारण्यांची नावाची यादीच जाहीर होणार आहेत। त्यानुसार या संपूर्ण प्रकरणाला महाराष्ट्राची एपिस्टंट फाईल म्हणले जात आहे। कारण की या भोंदू बाबाकडे जवळजवळ 58 व्हिडिओ सापडले आहेत। त्या व्हिडिओमध्ये नेमकं कोणत्या कोणत्या मंत्र्यांची काय काय उद्योग आहेत, काय काळे कारनामे केलेत, काय काळे धंदे केलेत, ते सगळे उघडपणे जाहीर झाले आहेत। ज्या मोठ्या मंत्र्यांना, ज्या मोठ्या नेत्यांना महाराष्ट्राच्या जनतेने विश्वासाने निवडून दिले, त्यांच्यावर विश्वास ठेवला, अशाच सगळ्या मोठ्या राजकारण्यांचे काळे धंदे आत्ताच उघडे झालेत। हे सगळे बघितल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात एकच संतापाची लाट निर्माण झाली। महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती म्हणू लागला की या लोकांना आता परत पुन्हा निवडून द्यायचं नाही। ज्याप्रमाणे रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी दादांच्या अपघातावर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले होते, वेगवेगळ्या पुरावे गोळा केले होते, त्यानुसार आता या भोंदू बाबाकडे सुद्धा काही पुरावे सापडतात का? काही राजकारणी लोकांनी या भोंदू बाबाच्या नादी लागून दादांची गेम तर नाही केली, असा सुद्धा मोठा प्रश्न उपस्थित झाला असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे। आपल्या दादांसोबत नेमकं काय झालं हे महाराष्ट्रातील जनतेला कळणे गरजेचे आहे।
त्यानुसार आता या भोंदू बाबाची अजून काय काय कारनामी बाहेर निघतात आणि याचे कोणाकोणासोबत कॉन्टॅक्ट होते हे सुद्धा आता बारकाईने तपासले पाहिजे. खास ऑपरेशन याची काही बीएसआर कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी विमान पायलटांशी संपर्क होता का? दादांच्या घातपातामध्ये याचा काही हात होता का? या सगळ्या प्रश्नांची चौकशी या भोंदू बाबाकडे करणे गरजेचे आहेत. आत्ताचे मोठी बातमी येत आहे. तुम्ही फक्त शेवटपर्यंत बातमी बघत रहा. आत्ताच एक धक्कादायक खुलासा झाला असून सर्वात मोठा कांड समोर आलेला आहे. हे सर्व मी तुम्हाला आत्ताच दाखवणार, फक्त व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत चला. एक खास ऑपरेशन राबवून पोलिसांनी खरातला बेड्या ठोकल्या. पण पोलिसांनाच भोंदू खरातनं भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही घोर अपराध करत आहात, तुमच्यावर देवाचा कोप होईल अशा शब्दात खरातनं पोलिसांना शाप देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच खरात गप्प झाला. कॅप्टन खरातला अटक करण्यात आली त्यावेळेस पोलिसांनाच त्यांनी शाप दिला की तुमचं बरं वाईट होईल, तुम्ही माझ्यावरती मला अटक करताय, तुमच्यावर कोप होईल. म्हणजे सगळ्या पोलीस डिपार्टमेंटवर कोप होईल. सध्या तरी पोलीस डिपार्टमेंटचा कोप त्यांच्यावर झालेला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानं महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू खरात याचा खेळ खल्लास झाला. खरातचे राजकीय आणि प्रशासकीय संबंध लक्षात घेऊन स्पेशल टीमनं गुप्त प्लॅन आखला. संशय टाळण्यासाठी परिसरात चोर घुसल्याचा बहाणा करून बंदोबस्त लावला. शस्त्र घेऊन चोर खरातच्या घरात घुसला असं सांगून पोलीस घरात शिरले. खरात घरातच आहे हे कळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेसेज दिला. तात्काळ क्राईम ब्रांचच्या टीमनं खरातला ताब्यात घेतलं. पण त्यावेळीही त्याने आकाला फोन लावून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता अटक केली. आता त्या खरातच्या देवकोपण्याला किंवा त्याच्या बोलण्याला काही अर्थ राहिलेला नाही. जेव्हा अनेकांच्या तक्रारी आता प्राप्त होतील, मला वाटतं खरातचा रामराहीम झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक वर्ष त्याला तुरुंगात काढावं लागतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आणि सरकारने सुद्धा सगळ्या चौकशा हाच त्याच्या मागं लावलेल्या आहेत. आणि निश्चितच याच्यातून सर्व काही समोर येईल. आणि जेव्हा सगळं प्रकार उघडकीस येतील, आता असं सांगितलं जात आहे की अनेक व्हिडिओ त्याचे आहेत, त्या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा सर्व समोर येईल त्या टायमाला हा त्या शिक्षेपासून वाचणार नाही. पण खरातला अटकेची कुणकुण लागली होती अशी सूत्रांची माहिती आहे. त्यातूनच अटकेच्या 3 दिवस आधी 3 IAS अधिकाऱ्यांसोबत खरातच्या बैठका झाल्याची माहिती आहे. शिर्डीत एक नामांकित हॉटेलमध्ये 3 IAS अधिकाऱ्यांनी खरातची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. विनोद नावाच्या व्यक्तीने 3 IAS अधिकाऱ्यांची बैठक घडवून आणल्याचं कळतंय. त्यामुळे खरातची IAS अधिकाऱ्यांसोबत बैठक घडवून आणणारा पंटर कोण